नमस्कार मित्रांनो, सान्वी सागर या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत नगर परिषदेच्या परीक्षा जी चालू आहे, आपण त्याचं एक विश्लेषण बघणार आहोत. काय-काय एक्झाममध्ये विचारण्यात आलेलं होतं. सो बाकीच्या एक्झामसाठी सुद्धा ते खूप बेनिफिट आपल्याला ठरणार आहे. त्याचप्रमाणे आपण करंट अफेअर्सचा पुढचा लेक्चर्स आपण घेणार आहोत. ऑक्टोबर महिन्याचे जे काही आपले करंट अफेअर्स आहेत, वन लाइनर आपण घेणार आहोत, जेणेकरून आपला पेपरसाठी फटाफट रिव्हिजन होणार आहे आणि वन वर्डनुसार तुम्हाला लक्षात ठेवायला सुद्धा एक्झाममध्ये बरं पडणार आहे. ठीक आहे. माझ्याकडे आता निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी ही जी एक्झाम होती आता जी नगर परिषदेत झालेली आहे त्या ह्याच्यावरच आपण बघणार आहोत. त्यांचं काय कसं होतं तर मराठी विषय होता. बघा इथे काय आहे, नेहमीप्रमाणे तलाठीला आणि अर्थसांख्यिकीला जे एक्झाम झाल्या होत्या त्याचप्रमाणे आहे बघा. मराठी हा विषय होता. त्याच्यानंतर तुमचं इंग्लिश हा विषय होता आणि त्याच्यानंतर तुमचं कुठलं होतं सामान्य ज्ञान. त्याच्यामध्ये सामान्य ज्ञानमध्ये जी के मध्ये तुमचं सगळं MPSC पॅटर्न प्रमाणे TCS प्रमाणे होतं आणि त्याचप्रमाणे तुमचे करंट अफेअर सुद्धा होते. त्यामुळे आपल्याला हे करणं सुद्धा फार गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर तुमचं काय आहे, रिझनिंग म्हणजेच तुमचं बुद्धिमत्ता आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक तांत्रिक विषय होता, पण तो आपल्यासाठी नाही आहे. जे इंजिनियर वगैरे असतात किंवा त्याच्यानंतर ITI वगैरे होल्डर केलेले असतात त्यांच्यासाठी आहे. आपल्यासाठी जर तुम्ही क्लर्क वगैरेची एक्झाम देत असाल तर तुमच्यासाठी हे जे 3 सब्जेक्ट आहे हे खूप महत्त्वाचे आहेत आणि आपल्यासाठी काय असणार आहे नगर परिषदेच्या ह्याच्यामध्ये तर 100 मार्काची एक्झाम असणार आहे आपली आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, इथे तुम्हाला 25 मार्क, ह्याच्यात पण तुम्हाला 25 मार्क आणि GK आणि करंट अफेअर्स हे 25 मार्क आणि रिझनिंग आणि तुम्हाला मॅथमॅटिक्स असं मिळून जे असणार आहे अंकगणित त्याचे 25 असे टोटल तुम्हाला किती 100 मार्कांची एक्झाम द्यायची आहे. तर बघूया आपण ह्याच्यात त्यांनी काय काय विचारण्यात आलं होतं. बरं मीडियम कसं होतं ह्याचं, तर पेपरचे पॅटर्न हे खूप सोपे होते. मराठीमध्ये त्यांना काय विचारण्यात आलेलं होतं तर उतारा होता मराठीमध्ये जर आपण आता बघायला गेलो तर त्याच्यावरती पॅसेजवरती प्रश्न होता, म्हणजे उतारावरती प्रश्न होते. त्याच्यामध्ये जवळपास 4 ते 5 हे प्रश्न विचारलेले होते. सो क्लर्कची वगैरे तुम्ही एक्झाम तुमची असेल आणि भरलेला असेल तुम्ही फॉर्म तर तुम्हाला हे एक्सपेक्टेड आहे की पॅसेज आणि उतारावरून प्रश्न 4 ते 5 प्रश्न बघायचे. त्याच्यानंतर प्रयोग होते. आपण प्रयोग केलेलेच आहे. व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत आणि त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना त्याचा फायदा होऊन एक्झाममध्ये तसा आलेला आहे. सो प्रयोगावरती किती प्रश्न होता? 1 प्रश्न होता. त्याच्यानंतर समासावरती 2 प्रश्न होते. आपण हे सुद्धा खूप घेतलेलं आहे. तोंडपाठ झालेलं असेल मला असं वाटतं आणि जर नसेल झालं तर सांगा वारंवार, तसेच आपण व्हिडिओ घेऊया. तर ह्याच्यावरती 2 प्रश्न होते. त्याचप्रमाणे तुम्ही बघायला गेला तर मराठी व्याकरणावरती प्रश्न होते, विचारण्यात आले होते. जे काही आपले काय त्याच्यामध्ये तुम्ही जर बघायला गेला तर उभयन्व्यय, केवलप्रयोगी अव्यय असे जे आहे त्याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलं होतं. त्याच्यानंतर काळ म्हणजे काय आहे, टेन्स वरती प्रश्न विचारण्यात आलेला होता. एक प्रश्न इथे तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. म्हणजे वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ ह्याच्यावरती विचारण्यात आलेला होता. आणि कॉमन म्हणजे काय आहे की समानार्थी त्याच्यानंतर विरुद्धार्थी हे तुम्हाला प्रश्न ह्याच्यामध्ये विचारण्यात आलेले आहे. तर तुम्हाला हे तोंडपाठ करायचेच आहे. याच्यावर जवळपास सॉरी माझा माऊस पडला. ह्याच्यावरती जवळपास 2 किती 2 ते 2 असे प्रश्न इथे विचारण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे इथे तुम्ही जर बघू शकतात अजून त्यांनी कशावरती प्रश्न विचारलेलं होतं तर चुकीचे शब्द आपल्याला ओळखायचे होते. बऱ्याच तुम्ही जर ह्याच्यामध्ये कशामध्ये तलाठीची जी एक्झाम दिली होती त्याच्यामध्ये चुकीचा शब्द म्हणजे स्पेलिंग शब्दामध्ये हे तुम्हाला तेव्हा ओळखायचं होतं. तर सेम पॅटर्न आहे त्याच्यामध्ये. सो तुम्हाला ते इथे आलेलं आहे नगर परिषदेच्या ह्याच्यामध्ये. आणि लिंग म्हणजे नपुंसकलिंग, स्त्रीलिंग, पुल्लिंगी हे तुम्हाला ओळखायचं आहे. जसं तलाठी भरतीच्या एक्झाममध्ये हे विचारण्यात आलेलं होतं. सो जिल्हा परिषद आणि नगर परिषद काही वेगळं असं नाही आहे. हे तुम्हाला प्रश्न तिथे सुद्धा बघायला मिळतील. त्यामुळे अभ्यास सोडू नका, वारंवार करत राहा, पेपरचे अनालिसिस बघत राहा, कोणत्या पेपरला काय काय विचारलं होतं. सेम हे तुमचं मराठीला आलेलं आहे. सेम तसंच आता तुम्हाला इंग्लिशमध्ये बघायचं आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा सेम आहे. उतारा आलेला आहे. तिथे तुम्हाला पॅसेज आहे परत. ते सुद्धा तुम्हाला 3 ते 4 प्रश्न तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्याचप्रमाणे तुमचं सिनॉनिमस अँटोनिमी म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी इथे बघायला मिळतील तुम्हाला. त्याच्यावरती सुद्धा एक प्रश्न आहे सिनॉनिमस म्हणजे मराठीमध्ये समानार्थी आणि अँटोनिमी म्हणजे तुमचं विरुद्धार्थी. ठीक आहे. सो त्याच्यावरती एक प्रश्न आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन्स म्हणजे काय असतं? फिलर्स असतात आणि तिथे शब्द तुम्हाला योग्य तो तुम्हाला लावायचा आहे. इडम्स आहेत. इडम्स म्हणजे म्हणी, वाक्यप्रचार याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. फिलिंग द ब्लँक्स वरती प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला. फ्रेजेस वरती एक प्रश्न आहे.
फ्रेजेस आणि म्हणी तुम्हाला तलाठीच्या ह्याच्यामुळे तर तुम्ही इथं वारंवार हे केलेलेच असणार आहे. डेफिनेटली आर्टिकल सुद्धा तलाठी भरतीमध्ये झालेलं होतं आपलं. सरांनी खूप छान पद्धतीमध्ये हा सब्जेक्ट तुमचा घेतलेला आहे. सो फिलर्स आहे, त्याच्यानंतर आर्टिकल्स वरती पण झालेला आहे. त्याच्यानंतर पॅराजंबलचं सुद्धा आम्ही सरांनी घेतलेलं आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला सांगेल की पॅराजंबल म्हणजे काय असतं. एक तुम्हाला इथे स्टोरी दिली जाईल बघा, 1 2 3 4 आणि 5 असे सेंटेन्स असतील पॅराजंबल्स मध्ये. एक स्टोरी असते त्याच्यामध्ये. सो इकडे तुम्हाला एक वेगळं सेंटेन्स असेल, इथे वेगळं सेंटेन्स असणार आहे, इथे वेगळं सेंटेन्स, इथे वेगळं सेंटेन्स, इथे वेगळे सेंटेन्स, असे सेंटेन्स असणार आहेत आणि ते तुकड्या-तुकड्यांमध्ये असणार आहे आणि तुम्हाला ते काय करायचं आहे, एक्झॅक्ट तुम्हाला सिक्वेन्स लावायचा आहे. म्हणजे मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं आहे आणि सरांनी सुद्धा सांगितलं होतं, मी सकाळी लवकर उठतो. हे काय तुमचं परफेक्ट म्हणजे व्यवस्थित तुमचं ग्रामॅटिकल व्यवस्थित लागलेलं आहे. तसंच तुम्हाला बघायचं आहे, मी सकाळी लवकर उठतो. सो लवकर उठतो इथे जर खालती असेल तर ते तुम्हाला वर आणायचं आहे. सकाळी जर इथे कुठेतरी तुमच्या तिसऱ्या ठिकाणी असेल, दुसऱ्या किंवा तिसऱ्या ठिकाणी असेल, तर मी सकाळी तुम्हाला हे पहिल्या ह्याच्यावरती आणायचं आहे आणि उठतो हे 5व्यावरती आहे तर ते तुम्हाला वरती आणायचं आहे. असं तुम्हाला फक्त काय करायचंय, अरेंज करायचे. त्यालाच म्हटलं जातं पॅराजंबल. म्हणजेच काय की सेंटेन्स रिअरेंजमेंट करायचे असतात. फार बाऊ करून घेऊ नका, खूप सोपं असतं. वर्ड स्वॅपिंग. आता वर्ड स्वॅपिंग म्हणजे काय आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा आणि बरं, हा TCS पॅटर्न नाहीये, हा पूर्णपणे IBPS पॅटर्न आहे. ठीक आहे. सो बघा, वर्ड स्वॅपिंग म्हणजे काय असतं इंग्लिशमध्ये, तसं तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा बघायला मिळेल. वर्ड स्वॅपिंग मध्ये सुद्धा काय आहे, इज, MR किंवा असे कुठलेतरी क्रियापद वगैरे किंवा एखादे वर्ड्स असतात ते तुम्हाला काय करायचंय, अरेंजमेंट करायचे आहे. आता मगाशीच मी मराठीमध्ये तुम्हाला सांगते उत्तर, सांगते कारण की इंग्लिशमध्ये खूप जणांना समजेल की नाही माहित नाही, पण त्याचप्रमाणे तुम्हाला तिथे नंतर लावायला सोपं पडेल. बघा इथे मी मगाशी सेंटेन्स तुम्हाला म्हणाले होते, मी सकाळी लवकर उठतो. लवकर लवकर उठतो. हे काय तुम्हाला दिलेलं आहे, हे सेंटेन्स दिलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय झालेलं असेल, वर्ड स्वॅपिंग म्हणजे काय असतं हे एक्झॅक्ट थोडंसं समजून घ्या. या सकाळीच्या बदली हे सकाळ आहे आणि उठतो. हे इथे काय झालेलं असणार माहितीये का तुम्हाला, तिथे पेपरमध्ये बघायला गेलं तर तुम्ही उठतो, मी इथे इथे उठतो त्यांनी दिलेलं असणार. उठतो. ठीक आहे. हे लवकर तसंच राहणार आणि सकाळी असं असणार. बस तुम्हाला काही नाही करायचं आहे. हे फक्त तुम्हाला चेंज करायचं आहे. तुम्हाला समजतं ना, की वाचल्या सुद्धा की समजत नाही असं आहे. मराठीमध्ये पण समजतं आणि इंग्लिशमध्ये सुद्धा समजतं आणि जे इंग्लिशमध्ये समजत नसेल तर ते मराठीमध्ये कन्व्हर्ट करा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला वर्ड स्वॅप करायचे. सो इथे काय येणार आहे, मी उठतो लवकर सकाळी असं सेंटेन्स असेल, पण तुमचं मराठी आणि इंग्लिश ग्रामरनुसार काय असतं, की बाबा मी सकाळी लवकर उठतो. बस काही नाही. हा सकाळी शब्द तुमच्या इथे येणार उठ्ठोच्या जागी आणि उठ्ठो हा काय जाणार आहे, सकाळच्या जागेवरती जाणार. मग स्वॅपिंगच्या इथे त्यांनी काय सांगितलेलं असेल तुम्हाला, 1 आणि 2 असं तुम्हाला दिलं असेल तिथे त्यांनी. 1 आणि 2 तुम्हाला इंटरचेंज करायचे आहेत का? तर इंटरचेंज करायचे आहेत. यालाच म्हटलं जातं वर्ड स्वॅपिंग. त्याच्यानंतर काय आहे, मिसस्पेल्ड सुद्धा काय आहे? बरं, वर्ड स्वॅपिंगचे किती प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी? 2 ते 3 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. त्यामुळे खूप सोपं असतं, कठीण नसतं. बाऊ करू नका. पहिली गोष्ट, कुठलाही पेपर हा डिफिकल्ट नसतो. आयोगाने तुम्हाला हिंट दिलेल्या असतात. त्या हिंट ओळखूनच तुम्हाला द्यायचं असतं आणि आयोगाला सोपंच द्यायचं असतं. कठीण आपण करून घेतो. लक्षात असू द्या. आयोग नेहमी पेपर हा सोपा टाकत असतो. आपल्याला बुद्धीला पटेल असाच तो टाकत असतो. फक्त आपण त्याला कठीण करतो म्हणून आपल्याला तो पेपर कठीण जातो. ठीक आहे. आता मिसस्पेल्ड सुद्धा तुम्हाला माहिती आहे, आता सांगितलं जसं मराठीमध्ये होतं की परीक्षा, हे बघा इथे इथे आहे, हे परीक्षा आहे. तसं तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोघांमध्येच आहे. तर परीक्षामध्ये इथे तुम्हाला तिथे एक्झाम असेल, एक्झाम. ठीक आहे. एक्झाम असणार आहे. तर परीक्षा. आता मराठीमध्ये जर त्यांनी तुम्हाला दिलेलं काय असणार आहे, की हा तुम्हाला पहिला दिलेला असेल. तर ते तुम्हाला ते ओळखायचं आणि एक्झामचं पण तुम्हाला काय स्पेलिंग आहे माहिती आहे. सो तसं असणार आहे आणि एरर डिटेक्शन म्हणजे तुम्हाला माहित आहे, परत त्याच्यामध्ये ग्रामॅटिकल एरर आहेत का हे तुम्हाला शोधायचे आहेत. पार्टमध्ये दिलेलं असतं. मग ते कशामध्ये येऊ शकतं तुम्हाला, एक तर ते वर्ब तुम्हाला शोधायला लागेल त्याच्यात, किंवा तुम्हाला आर्टिकल चुकीचं आहे का हे शोधायचं असतं, किंवा तुम्हाला तिथे मिसस्पेल्ड केलेलं आहे ते तुम्हाला शोधायचं असतं आणि
पहिल्या सेंटेन्स मध्ये जर एरर असेल तर तुम्हाला ते टिक करायचं असेल, जर चौथ्या याच्यात एरर असेल तर तुम्हाला ते टिक करायचं असतं आणि नो एरर असेल तर नो एरर तुम्हाला सांगायचं असतं. ठीक आहे. इंग्लिश आणि मराठीचं मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलेलं आहे, घाबरू नका, काही विशेष नाहीये. नेक्स्ट बघा, तुम्हाला काय आहे त्याच्यामध्ये अजून विचारलेलं आहे सामान्य ज्ञान. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं होतं, चालू घडामोडीवरती जास्त प्रश्न होते. ऐकून घ्या, चालू घडामोडीवरती जास्त प्रश्न होते, म्हणूनच आता आपण करंट अफेअर्स जे आपले चालू घडामोडी आहेत आपण कम्प्लीट करत घेत आहोत, की जेणेकरून एकही मार्क आपला गेला नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारलेलं आहे, करंट अफेअर्स आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला हिस्ट्रीवरती प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यानंतर भूगोलावरती विचारलेलं आहे. हे तुम्हाला सेम जिल्हा परिषद मध्ये सुद्धा बघायला मिळेल, हा काही विशेष नाहीये. आणि त्याच्यानंतर सायन्स ह्याच्यावरती बघायला मिळेल, आणि नंतर तुम्हाला पर्यावरण ह्याच्यावरती, एन्व्हायरमेंट ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न मिळतील. हा तुमचा सामान्य ज्ञान जो काय म्हटलं जातं आपलं सामान्य ज्ञान ह्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आता तुम्हाला बघायचं आहे अजून एक काय बघायचं आहे आता, बौद्धिक चाचणी म्हणजे रिझनिंग ह्याच्यामध्ये, आणि त्याच्याप्रमाणे तुमचं रिझनिंग आणि मॅथ्स याच्यामध्ये तुम्हाला अजून काय काय विचारलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. खूप महत्वाचं आहे, लक्ष देऊन ऐका, व्हिडिओ स्किप करू नका, कारण तुमच्यात महत्वाचं आहे. कारण की एक्झाम मध्ये तुम्हाला ह्याच्यातूनच प्रश्न येणार आहेत, वेगळे असे येणार नाहीत. आणि प्रश्न आल्यानंतर तुम्हीच मला नंतर सांगाल की हा तुम्ही जसं सांगितलं होतं तसेच प्रश्न आले होते. सो बघा, ह्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला काय विचारलेलं, प्रॉफिट अँड लॉस प्रश्न विचारला होता. प्रॉफिट अँड लॉस ह्याच्यावरती किती प्रश्न होते, 2 प्रश्न होते. त्याच्यानंतर तुमचं टक्केवारी म्हणजे पर्सेंटेज वरती प्रश्न 2 तुम्हाला विचारलेले. भागीदारी म्हणजे पार्टनरशिप याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला होता. रेल्वेवरती एक प्रश्न विचारला होता तुम्हाला. त्याच्यानंतर वेळ आणि अंतर म्हणजे काय, स्पीड, टाइम अँड डिस्टन्स याच्यावरती तुम्हाला एक प्रश्न होता. आता नंतर रिझनिंगच्या भागामध्ये त्यांनी काय विचारलं होतं तुम्हाला, चुकीची मालिका ओळखा. चुकीची मालिका ओळखा म्हणजे काय, ए बी, त्याच्यानंतर सी डी, डी नंतर ई एफ, एफ दिलेला नसेल त्यांनी तिथे, आणि एफ जी असं दिलेलं, आणि जर कंटिन्युअस चालत असेल तर ही चुकीची मालिका आहे. तसं त्याच्यावरती तुम्हाला किती प्रश्न विचारलेले होते, 2 प्रश्न तुम्हाला विचारलेले होते. त्याच्यानंतर सांकेतिक भाषा होती, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ABCD ला 1 2 3 किंवा @ वगैरे असं दिलेलं असेल. त्याच्यावरती एक प्रश्न होता. अक्षरमालिका होती. त्याच्यानंतर नातेसंबंध होतं. विधान आणि निष्कर्ष म्हणजे सरांनी तुमचा खूप छान पद्धतीमध्ये व्हिडिओ घेतला होता. सिलॉलिझम्स म्हणतात त्याला, काय म्हटलं जातं, सिलॉलिझम्स म्हटलं जातं. खूप महत्वाचा हा चॅप्टर आहे. तलाठी भरतीमध्ये तुम्ही जर बघितलं असेल, एक्झाम ज्यांनी दिले, ऑलमोस्ट महाराष्ट्रातल्या सगळ्या जणांनीच तलाठीचा फॉर्म भरला होता. सो त्याच्यामध्ये सुद्धा सिलॉलिझम्स तुम्हाला विचारले होते. 2 प्रश्न तिथे तिकडे होते. म्हणजेच काय, जे नवीन असतील माझ्या चॅनलवरती ते बघून घ्या. सिलॉलिझम्स म्हणजे विधान आणि निष्कर्ष म्हणजे काय होतं की सर्व ए हे बी आहेत, सर्व ए हे बी आहेत. आणि त्यांनी विचारलं होतं सर्व बी, काही बी हे सी आहेत, काही बी हे सी आहेत, असं तुम्हाला सेंटेन्स त्यांनी दिलेलं असतं आणि तुम्हाला हे फॉर्मेशन करायचं असतं. आणि त्याच्यानंतर निष्कर्ष दिलेलं असतं, म्हणजे कन्क्लुजन दिलेलं असतं. त्यांनी विचारलेलं असतं तुम्हाला की ए हे बी आहे, ए हे सी आहेत का, ए हे सी आहेत का, असं त्यांनी विचारलेलं असतं निष्कर्षमध्ये. सो तुम्हाला दिसते का कुठे ए हे सी शी काही कनेक्शन आहे का, इकडे नाही आहे, त्यामुळे ते उत्तर चुकीचं आहे. आता त्यांनी विचारलेलं आहे की काही सी हे बी होऊ शकतात का, काही सी ए होऊ शकतात का, जिथे पॉसिबिलिटी होतं तिथे येस उत्तर येतं. ठीक आहे. अशा पद्धतीचा हा प्रश्न असतो. त्याच्यानंतर काम आणि वेळ ह्याच्यावरती प्रश्न होता. नंतर बैठक व्यवस्था म्हणजे सिटिंग अरेंजमेंट, मोस्ट आयएमपी आहे. 1 2 3 4 5 6 7 असे 7 जण बसलेले असतात. मग एक जर इथे बसलेला आहे, अजय आणि विजय ह्याच्या मधली संख्या आहे, कोण आहे, किती लोक बसले, टोटल किती बसलेले आहेत, असे प्रश्न असतात. त्याच्यानंतर तुम्हाला काय अर्थपूर्ण शब्द तुम्हाला करायचा असतो. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचा हा काय नगर परिषदेचा हा आपण पेपर्स अनालिसिस बघितलेले आहे. याच पॅटर्न मध्ये तुम्हाला दिसतील का, कारण की हे IBPS थ्रू कंडक्ट केलेले जातात एक्झाम. खूप सोप्या असतात एक्झाम, बाऊ करू नका. खूप म्हणजे म्हणतात नाही का, छान पद्धतीने ते दिलेले आहे. तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करा की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल. आता बऱ्यापैकी मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की काय काय एक्झाम मध्ये आलेलं. सो आता आपण बघूया. आपण आता काय घेणार आहोत, आपले करंट अफेअर्स घेणार आहोत. कारण बघितले आपण सर्वात जास्त हे आपल्या करंट अफेअर्स वरतीच प्रश्न येत आहेत एक्झाम्स मध्ये.
सो ज्यांनी अर्थसंख्येची सुद्धा एक्झाम दिली होती त्यांनी सुद्धा नोटीस केलेलं असणार की बाकी सुद्धा काही आलं नव्हतं, पण करंट अफेअर्स 25च्या 25 हे करंट अफेअर्स होते. सो आता आपण बघूया पहिला प्रश्न आपला काय आहे. केंद्र सरकारने 2024 ते 25 च्या हंगामासाठी गहू या पिकाच्या हमी भाव मध्ये किती रुपयांची वाढ केली आहे, किती रुपयांची वाढ केलेली आहे, तर त्याचं बरोबर आपण उत्तर बघूया. थेट उत्तरावरती जाऊया टाइमपास न करता. सो 150 किती आहे मेरी जान, 150 रुपयांनी काय केलेली आहे, वाढ केलेली आहे. नेक्स्ट बघा, केंद्र सरकारने 2024-25 वर्षासाठी गहू पिकासाठी किती रुपये हमी भाव जाहीर केला आहे. किती रुपये गहू पिकासाठी हमी भाव जाहीर केलेला आहे, तर तो आहे 2275. किती, 2275. बरं तुमच्या लक्षात येत आहे ना सगळ्या गोष्टी की फास्ट होत आहे, तसं मला व्हिडिओमध्ये सांगत जा की व्हिडिओ खूप फास्ट होत आहे, तुमचं बोलणं खूप फास्ट होत आहे. सो आपण त्या तुमच्या कलेने आपण जाऊया की जेणेकरून तुम्हाला काही अडथळे येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघूया, भारत सरकारने 2024-25 वर्षासाठी हरभरा, मगाशी कसलं होतं गहूचं आपण बघितलेलं, गहूचं आपण बघितलेलं, आता आपण बघणार आहोत हरभरा पिकाच्या हमी भावात 5335 वरून किती रुपये वाढ केली आहे. किती रुपये वाढ केलेली आहे, तर ती जवळपास केलेली आहे 5440 इतकी वाढ केली आहे. किती वाढ केली आहे, 5440 इतकी वाढ केलेली आहे. नेक्स्ट आता आपण बघूया, केंद्र सरकारने करडई या पिकाच्या हमी भावात किती रुपयांनी वाढ केली आहे. कशामध्ये, करडई. किती रुपयांनी वाढ केलेली आहे, तर ती वाढ केलेली आहे 150 रुपयांनी काय वाढ केलेली आहे. नंतर बघा, 2024 ते 25 च्या रब्बी हंगामासाठी करडईचा हमी भाव किती रुपये झाला आहे. किती रुपये झालेला आहे, तर तो 5800 इतका झालेला आहे. किती, तर 5800 इतका झालेला आहे. नेक्स्ट आता आपण बघूया, महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे. कशामध्ये, महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे. तो कोणाची झालेली आहे ती, तर पाशा पटेल यांची निवड झालेली आहे. आपण थेट उत्तरच बघतो आहोत की एक्झाम मध्ये तुम्हाला पटापट तशीच उत्तरं द्यायची आहेत म्हणून. आणि पाठांतर ठेवा व्यवस्थित किंवा वारंवार हे व्हिडिओ ऐका की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. नेक्स्ट बघा, पाशा पटेल यांची महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी कितव्यांदा निवड झालेली आहे, तर ती कितव्यांदा झालेली आहे, तर ती दुसऱ्यांदा निवड झालेली आहे. कितव्यांदा मेरी जान, दुसऱ्यांदा निवड झालेली आहे. नेक्स्ट बघा, रघुबर दास यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. नाव लक्षात असू द्या, काय नाव आहे, रघुबर दास. कोणाच्या ह्याच्यात झालेली आहे, तर ती झालेली आहे ओडिसा. ओडिशा येथे राज्यपालपदी निवड झालेली आहे. नेक्स्ट बघा, इंद्रसेना रेड्डी यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. बरेचसे राज्यपाल नियुक्ती होऊन आलेले आहेत. नाव लक्षात असू द्या तुमचं, इंद्रसेना रेड्डी. कोण, इंद्रसेना रेड्डी. सो त्याचं उत्तर काय आहे, कोणी सांगू शकतं का मला, याचं उत्तर काय आहे. सो ते आहे गुजरात या राज्य. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघूया, बघा, महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या मागील त्याला शेततळे हे नाव कोणाचे नाव देण्यात आलेले आहे. कोणाचे देण्यात आलेले आहे, तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात आलेले आहे शेततळे यांना. ठीक आहे. नेक्स्ट बघा, भारतात पायाभूत सुविधांवर 2030 पर्यंत किती लाख कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. किती लाख रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे, तर 143 कोटी, माझा पॉइंटर नेहमी जातो, 143 लाख कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. कशासाठी, भारताचा पायाभूत सुविधांवर 2030 पर्यंत. नेक्स्ट बघा, केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या 2022-23 आकडेवारी नुसार देशात कोणत्या राज्याचे वार्षिक दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे. बघा, वार्षिक दरडोई उत्पन्न सर्वाधिक कोणत्या राज्याचे आहे. कोणत्या राज्याचे आहे, तर ते सिक्कीम राज्याचे आहे. कुठल्या, तर सिक्कीम राज्याचे आहे. नेक्स्ट बघा, सिक्कीम राज्याचे दरडोई उत्पन्न देशात सर्वाधिक किती लाख रुपये आहे. आता त्यांनी किती लाख रुपये विचारलेला आहे प्रश्न. सो तुम्हाला त्याचं बरोबर उत्तर द्यायचं आहे 5.49 इतकं
लाख रुपये आहे दरडोई उत्पन्न. नेक्स्ट बघा, देशात दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे? आता तुम्ही बाकीच्यांचं विचारलं वरती, आपल्याला आपल्या राज्याचं सुद्धा माहिती असायला पाहिजे की नाही. सो कितवा आहे आपला हे, तर त्याचं बरोबर उत्तर काय आहे? 11वा आहे. कितवा आहे राज्य आपला देशामध्ये? 11व्या स्थानी आहे. बरं, आता महाराष्ट्र राज्याचे एकूण दरडोई उत्पन्न किती लाख रुपये आहे? किती लाख रुपये आहे? कोणी सांगू शकतं का मला? तर त्याचं आहे 2.42 इतकं आपलं लाख रुपये आहे. काय? तर दरडोई उत्पन्न. नेक्स्ट आता आपण बघूया, भारताचे दरडोई उत्पन्न 2031 पर्यंत किती डॉलर होण्याचा अंदाज आहे? किती डॉलर होण्याचा अंदाज आहे तो? तर 4,500 होण्याचा अंदाज आहे. नेक्स्ट आता आपण बघूया, केंद्र सरकारने PMLA कायद्यात दुरुस्ती केली असून किती हजार रुपयावरील आंतरराष्ट्रीय व्यवहाराची चौकशी होणार आहे? किती आंतरराष्ट्रीय व्यवहाराची चौकशी होणार आहे? तर ती होणार आहे 50,000. 50,000ची चौकशी होणार आहे. कशाचं? केंद्र सरकारने PMLA कायद्यात दुरुस्ती केली असून. नेक्स्ट बघा, भारताचा विकास दर चालू आर्थिक वर्षात किती टक्के राहण्याचा अंदाज डेलाइट इंडियाने वर्तवला आहे? विकास दर विकास दर चालू आर्थिक वर्षात किती टक्के राहण्याचा अंदाज दर्शवलेला आहे? तर तो आहे 6.5 ते 6.8% राहण्याचा अंदाज आहे. आणि कोणी केलेला आहे तो तर डेलाइट इंडियाने वर्तवला आहे. नेक्स्ट बघा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजाच्या क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये किती भारतीय खेळाडूंचा समावेश झालेला आहे? मोस्ट ऑफ द जणांना ह्याचं उत्तर आलेलं असेल मला असं वाटतं. ठीक आहे, तो किती आहे? तर त्याचं उत्तर बरोबर आहे 3 खेळाडूंचा समावेश आहे. 3 खेळाडूंचा समावेश आहे. आता नेक्स्ट आता बघूया आपण, ICICI ने जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रिकेट फलंदाजीच्या क्रमवारीत कोणी अव्वल स्थान कायम राखले आहे? तर त्यांचं उत्तर बाबर आझम आहे ना. त्याचं बरोबर उत्तर काय आहे? बाबर आझम आहे. कोण आहे? बाबर आझमने काय केलेलं आहे? एकदिवसीय क्रिकेट फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे. नेक्स्ट बघा, ICICIच्या एकदिवसीय गोलंदाजीच्या हे कशाचं होतं? फलंदाजी म्हणजे बॅट्समन, गोलंदाजी म्हणजे बॉलर मध्ये रँकिंग मध्ये कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावरती आहे? तर तो आहे मोहम्मद सिराज आहे. कोण आहे? मोहम्मद सिराज हा आहे. नेक्स्ट आता आपण बघूया, कोणत्या राज्यात 2024 ते 25 या शैक्षणिक वर्षापासून शाळेत एक राज्य एक गणवेश धोरण राबवण्यात येणार आहे? कोणत्या ह्याच्यात राज्यामध्ये असं होणार आहे की एक राज्य एक गणवेश, एक राज्य एक गणवेश? तर ते होणार आहे आपल्या प्याऱ्या महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, एक राज्य एक गणवेश. नंतर बघा, सिद्धार्थ मृदुल यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेली आहे? तर ती झालेली आहे मणिपूरमध्ये. मणिपूर कुठे गेला? मणिपूरमध्ये झालेला आहे. नेक्स्ट बघा, केंद्र सरकारने 2024 ते 25 वर्षासाठी कोणत्या रब्बी हंगामातील पिकांच्या हमी भावात सर्वाधिक वाढ केलेली आहे? कुठल्या याच्यात वाढ केलेली आहे? तर ती केलेली आहे मसूर मध्ये. मसूर रब्बी हंगामातील पिकाच्या हमी भावात काय केलेली आहे? वाढ केली आहे. मसूर छान लागतात खायला, मला तर फार आवडतात. नेक्स्ट बघा, केंद्र सरकारने 2024-25 साठी मसूर पिकाच्या हमी भावात सर्वाधिक किती रुपये वाढ केलेली आहे? किती रुपयांनी वाढ केलेली आहे? ही ही वाढ केलेली आहे 425 रुपयांनी वाढ केलेली आहे. खाल्ले असतील तर फार चविष्ट लागतात ते. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र शासनाच्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? कोणाच्या हस्ते ते होणार आहेत? तर ते होणार आहेत नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहेत. नेक्स्ट आता आपण बघूया, भारताचे एकूण देशांतर्गत उत्पन्न GDP किती लाख कोटींचा टप्पा ओलांडेल असा अंदाज डेलाइट इंडियाने वर्तवला आहे? किती लाख टप्प्याचा हे करणार आहे? GDP ओलांडणार आहे आपला, तर तो असणार आहे 5 लाख. किती?
5 लाख इतका ओलांडणार आहे असं कोणी वर्तवलेलं आहे? डेलाइट इंडियाने वर्तवलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे करंट अफेअर्स फास्ट रिव्हिजन मध्ये बघितलेले आहेत. वन लाइनरचे आहेत. खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्या एक्झाम्ससाठी आणि आता येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झाम मध्ये तर इम्पॉर्टंट आहेच आहे. सो जास्तीत जास्त व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा की जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या मित्राला सुद्धा ह्याचा फायदा होणार आहे. आणि जो आपण आता नगर परिषदेचा अनालायसिस बघितला होता पेपरचा, तो सुद्धा शेअर करा, त्यांना सुद्धा फायदा होईल. तुम्ही सुद्धा त्याचा फायदा घ्या आणि तुम्ही तुमची पोस्ट ही नक्की काढा. ठीक आहे. आणि बाकी म्हणायला गेलं तर थँक्यू फॉर वॉचिंग.